ही गोळी घेतल्यानंतर जवळजवळ 30 ते 40% PCOSचे कपल नॅचरली कन्सीव्ह होतात. त्याच्यामुळे PCOS बद्दल जो एकदम टॅबू आहे की PCOS असेल की प्रेग्नन्सीच राहणार हो नाही, ना. तो चुकीचा आहे. तर IVF म्हणजे काय? ती कोणी करावी? त्याच्या स्टेप्स काय आहेत? इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे म्हणजे पिनाईल हार्डनेस जी हवी तेवढी नाही झाली तर अशा केसेसमध्ये नॅचरल कन्सेप्शन हे कठीण होऊन जातं. जर इरेक्शन प्रॉब्लेम असतील, इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल तर मग लो AMH साठी IVF हाच ऑप्शन आहे का? नाही, अजिबात नाही. मल्टिपल पार्टनर सोबत सेक्शुअल इंटरकोर्स केला तर त्याने इन्फर्टिलिटी होते, हे खरं आहे का? ट्यूब्स नॉर्मल आहे, स्पर्म पॅरामीटर्स नॉर्मल आहे, हॉर्मोनल लेवल नॉर्मल आहे आणि तरीही प्रेग्नन्सी राहत नाहीये तर आपण अशा कपलसाठी पहिल्यांदा IVF मुळे मेनोपॉज लवकर येतो का? एक्सरसाइज ऑल्सो इम्प्रूव्ह स्पर्म पॅरामीटर अँड नॅचरल टेस्टोस्टेरॉन. सो एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे. ॲटलीस्ट सरोगसी म्हणजे काय? ती कशी केली जाते? त्याच्या स्टेप्स काय असतात? तर IVF मुळे 100% एखादी स्त्री प्रेग्नेंट होऊ शकते का? पहिल्या भागामध्ये आपण फर्टिलिटीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. तर आज आपण इनफर्टिलिटी या विषयाबद्दल डॉक्टर प्राजक्ता महाजन यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम, तुमचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आमच्या ओवापो यूट्यूब चॅनलवरती. थँक्यू. तर इनफर्टिलिटी म्हणजे नेमकं काय? सो इनफर्टिलिटी म्हणजे काय तर इनॅबिलिटी टू कन्सीव्ह नॅचरली वेन वी आर ट्राईंग, बट त्याच्यासाठी काहीतरी ड्युरेशन आहे. जर स्त्री ही 35च्या खालची आहे, 1 वर्ष झाले कपल ट्राय करत आहे, प्रेग्नन्सी नाही राहत, किंवा स्त्रीचं वय हे 35 ते 40च्या मध्ये आहे, दे आर ट्राईंग सिन्स 6 मंथ बट दे आर नॉट एबल टू कन्सीव्ह, आणि जर कपल मधल्या स्त्रीचं एज हे 40च्या आसपास आहे, 40च्या पुढे आहे आणि ते 2 ते 3 महिने झाले ट्राय करताय पण प्रेग्नन्सी नाही राहते, तर आपण त्यांना म्हणतो इनफर्टिलिटी, किंवा रादर दॅन दॅट आपण त्यांना म्हणतो सबफर्टिलिटी. आणि मग त्याची आपण कारणं शोधतो आणि इव्हॅल्युएशन करतो. तर मग पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये इनफर्टिलिटीचे प्रमाण किती आहे? सो आधी असं म्हणलं जायचं की इनफर्टिलिटी म्हटलं म्हणजे फक्त स्त्रीचाच दोष आहे, पण इट्स अ मिथ. फिमेल आणि मेल इनफर्टिलिटी हे ऑलमोस्ट गोज इक्वल अँड हँड इन हँड. स्त्रियांमध्ये अराउंड 50 to 60% कारण आहे की स्त्री कारणीभूत असते आणि 50 ते 40% पुरुष कारणीभूत असतात इनफर्टिलिटीसाठी. आणि एक तिसरा प्रकार असतो की दोघांमध्येही काहीही कारण नाहीये, बट देअर इज समथिंग विच इज कॉल्ड ॲज अनएक्सप्लेन्ड रिझन्स, ज्याच्या अंडर अराउंड 10% कपल मोडतात. ओके. तर ह्याच कपलशी निगडीत मला एक प्रश्न विचारायचा आहे की बाबा, बऱ्याचदा आपण बघतो स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात, तरी कन्सीव्ह होण्यासाठी कॉम्प्लिकेशन्स येतात, तर ह्यावर काय सोल्युशन आहे? सो स्टेप बाय स्टेप अप्रोच आहे. कुठेतरी काहीतरी रिझन असतंच, पण जर सगळे रिझन सगळी आपण तपासणी केली आहे, ट्यूब्स नॉर्मल आहे, स्पर्म पॅरामीटर्स नॉर्मल आहे, हॉर्मोनल लेवल नॉर्मल आहे आणि तरीही प्रेग्नन्सी राहत नाहीये, तर आपण अशा कपलसाठी पहिल्यांदा ओव्ह्युलेशन ट्रॅकिंग किंवा फॉलिकल मॉनिटरिंग सांगतो, जे की सोनोग्राफीद्वारे होते, आणि त्याच्यानंतर पर्टिक्युलर डेजमध्ये रिलेशन ठेवायला सांगतो. सो आपण याला म्हणतो ओव्ह्युलेशन मॉनिटरिंग प्लस टाइम्ड इंटरकोर्स. सो असे ओव्ह्युलेशन मॉनिटरिंग प्लस टाइम्ड इंटरकोर्सचे आपण 3 सायकल म्हणजे 3 मासिक पाळीनंतर आपण ट्राय केलं, तरीही आपल्याला प्रेग्नन्सी नाही राहत आहे आणि अनएक्सप्लेन्ड रिझन आहे, तर मग पुढचा पर्याय उरतो IUI म्हणजे इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशनचा. त्याचेही आपण या केसेसमध्ये डिपेंडिंग अपॉन कपल्स एज जर अराउंड 3 ते 4 अटेम्प्ट घेऊ शकतो आणि तरीही प्रेग्नन्सी नाही राहत आहे, तर मग त्यांच्यासाठी पुढे IVFचा ऑप्शन असतो. ओके. तर मग स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये इनफर्टिलिटीची काय कारणे आहेत? तर सगळ्यात अगोदर कारण समजून घेऊया. पुरुषांमध्ये इनफर्टिलिटीची काय कारणं आहेत? तर एक म्हणजे शुक्राणूंची गडबड. म्हणजे आपण जे सीमेन अनालिसिस ही बेसिक टेस्ट करतो, त्याच्यामध्ये स्पर्मचा काउंट कमी असणे, मोटिलिटी कमी असणे, किंवा स्पर्म काउंट आणि मोटिलिटी चांगली आहे पण स्पर्मचे जे DNAs आहेत म्हणजे स्पर्मच्या गुणसूत्रांमध्ये काहीतरी गडबड आहे, जी आम्ही स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन टेस्टनी बघतो, ते खूप जास्त आहे, 30% पेक्षा जास्त आहे, किंवा नॉर्मल फॉर्म ऑफ स्पर्म म्हणजे स्पर्मला सुद्धा हेड पार्ट असतो, टेल पार्ट असतो, मिडल पार्ट असतो, ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे, ते नॉर्मल फॉर्म कमी असणे. या सगळ्यांपैकी काही जर गडबड आहे तर ते कारण आपण बघतो.
आणि मग अशा कपलमध्ये आपण हम्म. IUIचा पर्याय पण बघतो की हम्म. IUI केल्यानंतर चांगले क्वालिटी स्पर्म किती आहे. असं आपण एक टोटल मोटाईल स्पर्म काउंट काढतो, तो व्यवस्थित आहे तर कपल IUI द्वारे कन्सीव्ह होतात. शिवाय जस्ट बॉर्डरलाईन काही ॲबनॉर्मॅलिटी आहे आणि आपण अँटीऑक्सिडंट ट्रीटमेंट दिली तरी सुद्धा, म्हणजे सप्लिमेंट दिले तरी सुद्धा कपल कन्सीव्ह होतात. हे झालं सीमेन ॲबनॉर्मल पॅरामीटर. त्याच्यानंतर टेस्टिसला एक टेस्टिक्युलर वेन सप्लाय करते. ती जर का तुरतुळी असेल, म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो व्हेरिकॉसिली आहे, तर या व्हेरिकॉसिटी ऑफ टेस्टिक्युलर वेनमुळे पण बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो प्रेग्नन्सी राहण्यासाठी. ते एक कारण असू शकतं. त्यानंतर जेव्हा आम्ही सांगतो की या 11व्या दिवसापासून 16व्या दिवसापर्यंत रिलेशन ठेवा, तेव्हा बऱ्याचदा परफॉर्मन्स अँझायटी दिसून येते पुरुषांमध्ये. म्हणजे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करायला त्याच वेळेस जमत नाही, टाइम्ड इंटरकोर्स जमत नाही. सो अशा वेळेस सायकोलॉजिकल काउन्सिलिंग ही खूप मोठा रोल प्ले करते. हे झालं परफॉर्मन्स अँझायटी. त्यानंतर इरेक्शन, इजॅक्युलेशन ह्याच्यात सुद्धा कधी कधी प्रॉब्लेम दिसून येतात. जसं की इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, म्हणजे पिनाईल हार्डनेस जी हवी तेवढी नाही झाली, तर अशा केसेसमध्ये नॅचरल कन्सेप्शन हे कठीण होऊन जातं. जर इरेक्शन प्रॉब्लेम असतील, इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल तर IUIचा ऑप्शन असतो किंवा आपल्याकडे मेडिकल मॅनेजमेंट असते. पण जर इजॅक्युलेशन प्रॉब्लेम आहे, बऱ्याचदा काय होतं की सीमेन हे बाहेर न पडता ब्लॅडरमध्ये, म्हणजे पुरुषांच्या लघवी वाटे बाहेर पडतं. त्याला आम्ही म्हणतो रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन. अशा वेळेस आपण काय करतो की त्यांना मॅस्टर्बेशन नंतर इजॅक्युलेशन केल्यावर आपण त्यांची युरिन टेस्ट करतो. युरिनमध्ये स्पर्म आढळले तर ते रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन आहे. सो ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे सीमेन अनालिसिस आणि सीमेन पॅरामीटर इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात अजून काय ॲडव्हान्स टेस्ट आहेत, तर आपण पेनाईल डॉपलर करू शकतो, ज्याच्यात आपल्याला कळतं की इरेक्शन आणि इजॅक्युलेशन व्यवस्थित आहे का. त्याच्यानंतर आपण स्क्रोटल डॉपलर करू शकतो, व्हेरिकॉसिटी वगैरे असेल तर. म्हणजे इन शॉर्ट पुरुषांसाठी ही सोनोग्राफी आहेत आणि पुरुषांसाठी सीमेन टेस्ट आहे. जर आपल्याला माहिती आहे की स्मोकिंगची हिस्ट्री आहे, डायबिटीसची हिस्ट्री आहे, तर आपण साईड बाय साईड शुगर्स सुद्धा चेक करतो. शुगर्स दी रेंज असेल तर त्याच्यावर मेडिसिन सुरू करतो, जेणेकरून आपली स्पर्मची मोटिलिटी वाढते. शिवाय एक्सरसाइज ऑल्सो इम्प्रूव्ह स्पर्म पॅरामीटर अँड नॅचरल टेस्टोस्टेरॉन. सो एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे. ॲटलिस्ट 3 months ऑफ एक्सरसाइज शुड बी डन वेन वी आर प्लॅनिंग फॉर प्रेग्नन्सी. मिरॅक्युलस रिझल्ट्स आहेत. आणि दुसरं म्हणजे स्ट्रेस. आम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही याचा स्ट्रेस, किंवा करिअर गोल्स आहे, फायनान्शियल गोल्स आहे, याचा कसलाच स्ट्रेस न घेता जेव्हा कपल ट्राय करतं तेव्हा 15% इम्प्रूव्हमेंट इन प्रेग्नन्सी रेट्स दिसले. अरे वा. फिमेल इन्फर्टिलिटी कशामुळे होते, तर फिमेलमध्ये एक तर एग रिलीज होत नाहीये, एग वाढत नाहीये. जर आपले पिरियड्स रेग्युलर नसलेत म्हणजे काय, 21 दिवसात ते 35 दिवसाच्या आतमध्ये पिरियड्स नाही येते, 35 दिवसाच्या नंतर येत आहेत, म्हणजे ती कशात जाते, स्त्री PCOS पॅटर्नमध्ये जाते. जर 45 दिवसांनी 2-2, 3-3 महिन्यांनी सायकल्स येत आहेत, म्हणजे काय की ओव्ह्युलेशनच होत नाहीये, एग वाढत नाहीये आणि त्याच्यामुळे ओव्ह्युलेशन होत नाहीये आणि परत नेक्स्ट सायकल येत नाहीये. मग जेव्हा एगच नाही येणार तर आपल्याला प्रेग्नन्सीचा चान्स कमी होऊन जातो. म्हणून अशा PCOS केसेसमध्ये आपण काय करतो, वन्स PCOS इज डायग्नोज, आपण त्यांच्यामध्ये पिरियडच्या दुसऱ्या दिवसापासून पिरियडच्या 6व्या दिवसापर्यंत, म्हणजे टोटल 5 days अंड वाढायची गोळी देतो. अगदी सिम्पल मेडिसिन आहे. ॲरोमटेज इन्हिबिटर म्हणजे लेट्रोझोल नावाने ही गोळी येते, किंवा क्लोमिफेन सायट्रेट हा दुसरा ग्रुप असतो. ही गोळी घेतल्यानंतर जवळजवळ 30 ते 40% PCOSचे कपल नॅचरली कन्सीव्ह होतात. त्याच्यामुळे PCOS बद्दल जो एकदम टॅबू आहे की PCOS असेल की प्रेग्नन्सीच राहणार नाही, तो चुकीचा आहे. जर व्यवस्थित टेस्ट केल्या आणि व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर नॅचरल कन्सेप्शन इज ऑलवेज पॉसिबल विथ PCOS. हे झालं इरेग्युलर पिरियड बद्दल. दुसरं की पिरियड्स रेग्युलर आहेत पण ट्यूब्सच ब्लॉक आहेत, तर ट्यूबसाठी आपण काय करणार, ट्यूबसाठी आपण ट्यूबचा एक्स-रे म्हणजे हिस्टेरोसाल्फिंगोग्राफी करतो, ज्याला HSG सुद्धा म्हणतात. बरोबर. तर HSG मध्ये आपण काय करतो, वजायनामधून आपण एक कॅन्युला टाकतो आणि सर्व्हिक्समध्ये म्हणजे गर्भपिशवीच्या मुखामध्ये डाय रिलीज करतो. तो डाय गर्भपिशवीत जातो आणि नंतर ट्यूब वाटे बाहेर येतो. सो ही HSG टेस्ट कधी करायची, HSG टेस्ट ही युजली पिरियड संपल्यावर, म्हणजे एक डे 6 टू ओव्ह्युलेशन होण्याच्या आधी डे 11-12 पर्यंत करून घ्यायची. ज्या सायकलला आपण HSG केली आहे त्या सायकलला आपण अंड वाढायची गोळी देत नाही, नॅचरली ट्राय करायला सांगतो, कारण आपल्याला त्या डायचं एक्सपोजर त्या अंड्याला नको असतं. ओके. तिसरं, HSG आपल्याला काय रिझल्ट देऊ शकते, ट्यूब्स ओपन आहेत, कॅव्हिटी नॉर्मल आहे,
एक ट्यूब ब्लॉक आहे किंवा दोघं ट्यूब ब्लॉक आहे. ट्यूब्स ओपन आहे देन इट इज अ गुड पार्ट, वी कॅन ट्राय नॅचरली. बरोबर. एक ट्यूब ओपन आहे तर मग आपण त्या कपलला सांगतो की जे ओव्ह्युलेशन होणार आहे आणि एक ग्रो होणार आहे ती ग्रोथ आपण सोनोग्राफीने ट्रॅक करायची. राईट ट्यूब ब्लॉक आहे आणि लेफ्ट साईडचं अंड वाढते तर चान्सेस ऑफ कन्सेप्शन कमी आहे. ज्या साईडची ट्यूब ब्लॉक आहे त्या साईडच्या खेरीज दुसऱ्या साईडला आपलं एग ग्रो व्हायला पाहिजे. आणि जर बोथ ट्यूब्स ब्लॉक आहे तर मग आपल्याकडे IVFचा ऑप्शन असतो. त्यांच्यासाठी नॅचरल कन्सेप्शनचा चान्स हा खूप कमी असतो. त्यांच्यासाठी अजून एक ऑप्शन असतो की आपण दुर्बिणीद्वारे कॅथेटर टाकून ट्यूब्स ओपन करू शकतो. पण डिपेंड्स की ट्यूब्स किती डॅमेज्ड आहेत त्याच्यावर हे सगळं डिपेंड असतं. जर जास्तच डॅमेज असतील तर IVFचा पर्याय असतो. किंवा ट्यूब्स ह्या नॉर्मल आहेत पण त्यांना हिस्ट्री ऑफ डॅमेज आहे, जसं की त्यांना काहीतरी इन्फेक्शन झालं होतं, TB होता, काहीतरी पेल्विक इन्फेक्शन होतं, त्याही ट्यूब निकामी असतात. त्यांच्यामध्ये अंड आणि एम्ब्रियो ट्रान्सफर करायची क्षमता नसते. नंतर ट्यूबचं फॅक्टर झालं, नंतर गर्भाशयाच्या आतली लायनिंग म्हणजे एंडोमेट्रियम ही जेव्हा ओव्ह्युलेशन होतं तेव्हा मिनिमम 7 मिलीमीटरच्या वर पाहिजे, जेणेकरून जेव्हा एम्ब्रियो तिथे येणार आहे तो तिथे रुजेल आणि ग्रो करू शकेल. सो हे एंडोमेट्रियम, एग रिलीज आणि एग ज्या सॅकमध्ये म्हणजे फॉलिकलमध्ये वाढतंय हे सगळं अगदी सिम्प्लिफाईड वे मध्ये सांगायचं झालं तर सिम्पल सोनोग्राफी टेस्ट असते ज्याला आपण फॉलिकल मॉनिटरिंग म्हणतो. पिरियडच्या 11व्या दिवशी आपण सुरू करतो, ते कुठपर्यंत करतो, जोपर्यंत ओव्ह्युलेशन होतंय तोपर्यंत करतो. हे सगळं ऐकून खूप कॉम्प्लिकेटेड वाटतं की काय रोज सोनोग्राफी करावी लागेल का, पण अगदी सिम्पल टेस्ट आहे. आपण पिरियडच्या 11व्या दिवशी सुरू केली, ग्रोथ समजा साधारणतः छोटी आहे, दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी नाही करायची, एक दिवस सोडून करायची, हा सल्ला तुम्हाला सोनोग्राफी करणारे डॉक्टर किंवा तुमचे गायनेकोलॉजिस्ट देतात. असं ओव्ह्युलेशन पर्यंत ट्रॅक करायचं. ज्या दिवशी ओव्ह्युलेशन झालं त्या दिवसापासून पुढचे तो दिवस धरून पुढचे 3 दिवस आपण फर्टाईल मानतो. ही झाली ओव्ह्युलेशन मॉनिटरिंग विथ टाइम्ड इंटरकोर्स. तर या सोनोग्राफीची साधारण कॉस्ट किती असते? जर तुम्ही सिंगल फॉलिकल मॉनिटरिंग करत आहात तर साधारणतः 300 ते 500 रुपये, आणि जर तुम्ही 5 किंवा 4 सोनोग्राफीचं पॅकेज घेत असलात तर ते साधारणतः 2000 पर्यंत, 1500 ते 2000 त्याचे चार्जेस आहेत. अच्छा, ओके. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट दॅट इज AMH. AMH म्हणजे काय? अँटीम्युलेरियन हॉर्मोन. कुठून येतं हे? आपल्या ओव्हरीजमध्ये म्हणजे अंडाशयांमध्ये जी छोटी छोटी फॉलिकल असतात त्या ग्रोईंग फॉलिकलमधून AMH सिक्रेट होतं. AMH हे युजली कोरिलेट होतं की आपल्या ओव्हरीजमध्ये छोटी छोटी किती फॉलिकल्स आहेत, त्याला आम्ही म्हणतो एंट्रल फॉलिकल काउंट, जो प्रत्येक ओव्हरीचा एक साधारणतः काउंट असतो, एक काउंट असतो. AMH ची गुड व्हॅल्यू किती? एनीथिंग विच इज अबाउट 2 to 2.5. PCOS मध्ये काय AMH असतं? विच इज व्हेरी हाय इन द रेंज ऑफ 8 to 10, पण तरीही ओव्ह्युलेशन न झाल्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. आणि दुसरी कॅटेगरी येते की लो AMH, मग त्यांच्यामध्ये पूर्णच मॅनेजमेंट वेगळी असते. तर मग लो AMH साठी IVF हाच ऑप्शन आहे का? नाही, अजिबात नाही. AMH आपलं लो आहे, सपोज AMH इज 1, AMH इज 0.5, AMH इज 0.7. सो लो AMH साठी IVF हा ऑप्शन नाहीये. पण लो AMH आहे तर काय करायचं? आपली टाइमलाईन फिक्स करायची. मला 6 months मध्ये प्रेग्नन्सी हवी, सो काय करायचं? सगळ्यात अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट फॉलिकल मॉनिटरिंग करायचं. आपल्याला फॉलिकलची ग्रोथ बघायची आहे, ओव्ह्युलेशनचा डे बघायचा आहे. बरोबर त्या दिवशी रिलेशन ठेवल्यावर असे 2 ते 3 सायकल आपण रिलेशन ठेवले, प्रेग्नन्सीचे चान्सेस विथ लो AMH सुद्धा तेवढेच असतात जेवढे नॅचरली असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही होते मग आपण स्टेपअप करायचं, मग आपण IUI ट्रीटमेंट घेऊ शकतो. आणि IUI ने पण नाही होते तर मग आपल्यासाठी IVFचा ऑप्शन आहे. अच्छा, तर मग आम्हाला IUI आणि IVF म्हणजे काय ते थोडक्यात सांगशील? हा, तर नेमकं IUI म्हणजे काय? जरी हा खूप मोठा वर्ड वाटत असला तर IUI ही बेसिक ट्रीटमेंट आहे. इनफॅक्ट इट इज जस्ट अ सेकंड लाईन ऑफ मॅनेजमेंट जेव्हा इन्फर्टिलिटी येते. इंट्रा युटराईन इन्सेमिनेशन म्हणजे गर्भपिशवीमध्ये प्रोसेस केलेले हाय क्वालिटी स्पर्म सोडणे, याला म्हणतात IUI. मग IUI ची प्रोसेस नेमकी कधी सुरू होते? पिरियडच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी आपण एग ग्रो करण्यासाठीची मेडिसिन देतो आणि त्यानंतर पिरियडच्या 10व्या किंवा 11व्या दिवसापासून आपण सोनोग्राफी करतो. सोनोग्राफी करून आपण फॉलिकल हे अराउंड 18 ते 20 मिलीमीटर होईपर्यंत ट्रॅक करतो आणि त्यावेळेस जो फॉलिकल रप्चर होण्याचा किंवा ओव्ह्युलेशनची प्रोसेस असते ती सुद्धा आपण त्याचा कंट्रोल आपल्या हातात घेतो. मग आपण ट्रिगर इंजेक्शन देतो, म्हणजे फॉलिकल रप्चर होण्यासाठी सुद्धा इंजेक्शन देतो आणि त्याच्यानंतर 36 तासात साधारणतः ओव्ह्युलेशन होतं आणि आपण ते एकदा कन्फर्म झालं की मग आपण
वी कॉल द हजबंड फॉर गिव्हिंग सीमेन सॅम्पल. हे सीमेन सॅम्पल आपण मॅस्टरबेशनने हजबंडला द्यायला सांगतो. ते आपल्या लॅबमध्ये आपण सेंट्रीफ्यूज प्रोसेसने विथ कल्चर मीडिया प्रोसेस करतो. या प्रोसेसमध्ये आपलं काय मोटो असतो की आपल्याला हाय क्वालिटी, हायली मोटाईल अँड फर्टाईल स्पर्म वेगळे करायचे. हे स्पर्म आपण नंतर साधारणतः 0.3 to 0.5 मिलीलिटर्स स्त्रीच्या युट्रसमध्ये टाकतो. मग कसे टाकतो, याच्यासाठी भुलीची गरज आहे का, अॅनास्थेसिया लागतो का? मला हेच विचारायचं होतं. हां, तर ह्याला अॅनास्थेसिया लागत नाही. एखादं पेल्विक एक्झामिनेशन किंवा इंटरनल सोनोग्राफी जशी अनकम्फर्टेबल असते तशीच ही IUI प्रोसिजर असते. थोडासा डिस्कम्फर्ट, दॅट्स इट. फॉर अ प्रोसिजर टाइम किती आहे? फॉर अ 5 to 7 minutes. दॅट्स ऑल. बरं. तर मग IUI कोणी करावं? IUI कोणी करावं? जर तुम्ही अंड वाढायची गोळी म्हणजे ओव्ह्युलेशन मॉनिटरिंग केलेली आहे, टाइम्ड इंटरकोर्स केलेला आहे, असे 3 ते 4 सायकल झालेले आहेत, तरीही आपल्याला प्रेग्नन्सी नाही राहिली आहे, आपली एका साईडची ट्यूब ब्लॉक आहे, आपले फर्टिलिटीचे चान्सेस अजून कमी आहेत आणि आपण नॅचरली ट्राय करून बघितलंय, तर टू स्टेप अप और ॲज अ स्टेप अप ट्रीटमेंट आपण हे करू शकतो. आपला AMH लो आहे, आपण आधी नॅचरली ट्राय केलं, आपली प्रेग्नन्सी नाही राहते, तरीही आपण IUI करू शकतो. दुसरं, जर आपल्याला इरेक्शनचे प्रॉब्लेम आहेत मेल्समध्ये, तर त्यांच्यासाठी IUI इज अ गुड ट्रीटमेंट. नंतर जर स्त्रीमध्ये वजायनिस्मस आहे, म्हणजे फिमेल सेक्शुअल पेनिट्रेटिव्ह डिसऑर्डर, म्हणजे ज्यांच्यामध्ये असंही असतं स्त्रियांमध्ये जेव्हा इंटरकोर्स करायच्या वेळे इनिशिएशन होतं किंवा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करायची असते, तेव्हा स्त्री जे आहे त्यांची एंट्री पॉईंट किंवा त्यांचे गुप्तांग हे आकुंचित करून घेतात. याला वजायनिस्मस म्हटलं जातं. IUI प्लेज व्हेरी गुड रोल इन ट्रीटमेंट ऑफ दीज थिंग्स. तर IUI प्रोसिजर नंतर काही काळजी घ्यावी लागते का, म्हणजे काही बेड रेस्ट वगैरे? नाही, IUI नंतर ऑन द सेम डे यू गो बॅक टू युअर नॉर्मल रुटीन. अरे वा. इनफॅक्ट बेड रेस्ट इज नॉट रेकमेंडेड बिकॉज इट डिक्रीजेस ब्लड फ्लो टू युट्रस. ओके. त्याच्यानंतर आपण वेगळं असं काहीच करत नाही. डाएट इज ऑल्सो सेम, बट अवॉइड जंक फूड, गुड स्लीप आणि मॉडरेट एक्सरसाइजेस. दॅट्स ऑल. IUI प्रोसिजर नंतर काही वेगळ्या मेडिसिन्स किंवा इंजेक्शन्स असतात का? इंजेक्शन्स पर से IUI नंतर नसतात. फॉलिक ऍसिडची मेडिसिन असते. नंतर ब्लड फ्लो वाढवण्यासाठी गर्भपिशवीचा आपण ॲस्प्रिन किंवा इकोस्प्रिनची गोळी देतो आणि जस्ट टू एनहान्स सक्सेस रेट प्रोजेस्ट्रॉनची गोळी असते. दॅट्स ऑल. ओके. आणि IUIचा साधारण खर्च किती असतो? IUIचा खर्च हा आधी आपण एग स्टिम्युलेट करण्यासाठी ज्या मेडिसिन वापरतो, जर आपण मेडिसिन्स वापरल्या तर त्याचा खर्च साधारणतः 400 to 500 रुपीज. पण जर आपण एकापेक्षा जास्त एग्स ग्रो केले आणि इंजेक्शन सुद्धा वापरले तर त्याचा खर्च 1,000-2,000 ते 4,000, 5,000 जसे इंजेक्शन वापरले तेवढा जातो. फॉलिकल मॉनिटरिंगसाठी जसं मी म्हटलं तसं साधारणतः 2,000 ते 2,500. IUI प्रोसिजरचा खर्च 7,000 ते 10,000च्या घरात आहे आणि पोस्ट प्रोसिजर मेडिसिन गोज अप टू 2,000. ओके, फाईन. IUI मध्ये डोनर सायकल हा एक प्रकार आहे, तो आम्हाला सांगशील का? सो डोनर सायकल IUI म्हणजे काय, तर बऱ्याचदा असं असतं की पुरुषांमध्ये शुक्राणू हे 0 असतात, ज्याला आम्ही म्हणतो अझूस्पर्मिया. तर जर शुक्राणूच नाहीये तर आपण काय करू शकतो की देर आर मेल डोनर्स हू डोनेट देअर सीमेन. ओके, म्हणजे डोनर स्पर्म. बरोबर. तर आपण ती डोनर स्पर्म घेतो आणि स्त्रीच्या गर्भाशयामध्ये सोडतो, जेणेकरून ऍटलिस्ट स्त्रीची अंडी स्वतःची असतील आणि आपण डोनर स्पर्म वापरून मग ते IUI करतो. या प्रोसिजरला आपण डोनर स्पर्म IUI म्हणतो. बरं. तर मग डोनर सायकल IUIचा साधारण खर्च किती जातो? आपल्या IUI प्रोसिजरचा जसा मी सांगितला की आधीच्या मेडिसिनचा खर्च, सेम मेडिसिनचा खर्च अराउंड 400 to 500 फॉर टॅबलेट्स. इफ इंजेक्टेबल्स यूज इट विल गो अप टू 5,000. नंतर IUI प्रोसिजरचा खर्च असतो 10,000 अप टू 10,000, म्हणजे 7,000 पासून 10,000 पर्यंत. आणि जे डोनर सॅम्पल आपण मागवतो ते एका स्पर्म बँकेमधून मागवतो, सो त्याची कॉस्ट अराउंड 7,000 ते 10,000 पर वायल असते. बरं. आणि मग पोस्ट प्रोसिजर मेडिसिन विच इज अराउंड 500. तर मग IUIचा सक्सेस रेट किती असतो? IUIचा सक्सेस रेट पर सायकल हा अराउंड 15% असतो. आणि जर आपण इंजेक्शन्स वापरले म्हणजे एकापेक्षा जास्त एग्स ग्रो केले तर दिस सक्सेस रेट कॅन गो अप टू 17 to 20%. अच्छा. आणि IUIचे काही साईड इफेक्ट्स असतात का, म्हणजे शरीरावर त्याचे काही परिणाम होतात का? नाही, IUI इज जस्ट मिमिकिंग अ नॅचरल सायकल विथ द हेल्प ऑफ जस्ट मिनिमल एड्स. सो त्याचे
जे काहीही इफेक्ट असतात ते त्या सायकल पुरतेच असतात. त्याच्यात दुसरे वेगळे असे काही साईड इफेक्ट नसतात. बरं. तर मला अजून एका मुद्द्यावरती माहिती तुझ्याकडून जाणून घ्यायची आहे, ती म्हणजे IVF. तर IVF म्हणजे काय, ती कोणी करावी, त्याच्या स्टेप्स काय आहेत, हे आम्हाला सांगशील? IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे काय की जे बाळ फर्टिलाइज होतं ट्यूब्समध्ये, आपण सेम एन्व्हायरमेंट मिमिट करून ते बाहेर लॅबमध्ये फर्टिलायझेशन करतो. सो त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, आपल्याला एक हेल्दी स्पर्म लागणार आहे, आपल्याला एक हेल्दी एग लागणार आहे. ठीक आहे. सो आधी ते ट्यूब्समध्ये ग्रो व्हायचे म्हणून टेस्ट ट्यूब बेबी शब्द होता. आता ते डिशमध्ये ग्रो होतात, पेट्री डिशेसमध्ये. सो नाव इट इज IVF ऑर इन विट्रो फर्टिलायझेशन. सो IVF ची प्रोसेस जाणून घेऊया. IVF मध्ये आपण काय करतो, पिरियडच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसापासून आपण स्त्रीला इंजेक्शन सुरू करतो. इंजेक्शनचा टार्गेट काय आहे की आपल्या शरीरात एका सायकलमध्ये जेवढी जास्त अंडी ग्रो करता येतील तेवढी ग्रो करायची आहे. मग ही अंडी आपण सिरियली त्यांची ग्रोथ ट्रॅक करतो सोनोग्राफीच्या द्वारे. सो साधारणतः IVF सायकलला किती सोनोग्राफी असतात, पिरियडच्या दुसऱ्या दिवशी एक सोनोग्राफी होते, अराउंड 4 to 5 डेला एक सोनोग्राफी असते, 7व्या दिवशी, 9व्या दिवशी आणि नंतर 11व्या दिवशी. पहिले 5 दिवस एक सिंगल इंजेक्शन असतं, त्याच्यानंतर 5व्या ते 6व्या दिवशी आपण अजून एक इंजेक्शन ऍड करतो. अशी साधारणतः 2 इंजेक्शनची शृंखला असते जी 10 ते 11 दिवस चालते. 11व्या ते 12व्या दिवशी जेव्हा सगळ्या एगची साईज ही अराउंड 18 ते 20 मिलीमीटर होते, तेव्हा आपण एग मॅच्युअर होण्याचे इंजेक्शन देतो, जे की इंजेक्शन आपण IUI पण देतो रप्चर होण्यासाठी, ओव्ह्युलेशनचं. पण ओव्ह्युलेशन होण्याच्या आधीच म्हणजे 36 तासाच्या आधी साधारणतः 33व्या तासाला आपण ही अंडी बाहेर काढतो. आता ही अंडी आपण बाहेर काढतो, या प्रोसिजरला काय म्हणतो, एग रिट्रीवल किंवा ओवम पिकअप. तर या ओवम पिकअपसाठी आपण स्त्रीला छोटा जनरल अॅनेस्थेसिया देतो, म्हणजे सुई वाटेच दिल्या जाणार आणि 15 मिनिटात त्या शुद्धीवर सुद्धा येणार किंवा प्रोसिजर संपल्यावर त्या शुद्धीवर येणार. कमरेतून सुई लावायची गरज जाते का नाही, कमरेतून सुई देण्याची गरज नाही. त्याच्यानंतर या छोट्या अॅनेस्थेसियानंतर सोनोग्राफी गायडेड 1 by 1 आम्ही प्रत्येक फॉलिकलचं फ्लुइड ऍस्पिरेट करतो. त्या फ्लुइड बरोबर एग ही येतो. हा एग नेकेड आईजने दिसत नाही, तो मायक्रोस्कोप खालीच दिसतो. सो त्या स्पेशलाइज मायक्रोस्कोप खाली आलेल्या एगचं किंवा ओवमचं आम्ही ग्रेडिंग करतो की तो मॅच्युअर आहे की इमॅच्युअर आहे. सो जे की काही मॅच्युअर म्हणजे M2 ग्रेडचे एग्ज असतात तेच आपण फर्टिलायझेशनसाठी वापरतो. पण असं झालं की आपल्याला M2 ग्रेडचे एग्ज मिळालेच नाही आणि M1 ग्रेडचे एग्ज आहेत, तर आपण त्यांचं वेट करतो की ते M2 मध्ये कन्वर्ट होत आहे का 12 तासात. मग हा जो M2 ग्रेडचा एग आहे, हाच एग आपण घेतो आणि डिपेंडिंग अपॉन मेल पार्टनर स्पर्म काउंट, जर आपण त्या एका एग भोवती 20 ते 10 स्पर्म सोडले आणि त्यांना नॅचरली फर्टिलाइज होऊ दिलं, तर ही झाली इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा IVF ची प्रोसिजर. पण जर आपले स्पर्म पॅरामीटर डिरेंज आहे, स्पर्म हेल्थ थोडीशी डिरेंज आहे, तर आपण काय करतो, त्या एका एग मध्ये आपण एक स्पर्म मॅन्युअली सोडतो, जो की आपण म्हणतो इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन किंवा ICS. ठीक आहे, टेक्निकल टर्म आहे, IVFच आहे, पण त्याच्याने सक्सेस रेट वाढतो. मग त्याच्यानंतर आपला जो एम्ब्रिओ असतो तो 24 तासांनी बनतो. सो आम्ही त्या एम्ब्रिओला ग्रो होऊ देतो साधारणतः 5 दिवस. दुसऱ्या दिवशी प्रत्येक दिवशी त्या एम्ब्रिओची ग्रोथ बघितली जाते. डे 5 एम्ब्रिओला आम्ही ब्लास्टोसिस म्हणतो आणि त्याच्यानंतर आपण सेम डे 5 ला स्त्रीची सोनोग्राफी करून बघतो की गर्भपिशवीतली आतली लायनिंग कशी आहे, त्यांचे प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन कसे आहेत, आणि मग ते जे एम्ब्रिओ ग्रो झाले ते त्याच सायकलला त्याच वेळी ट्रान्सफर करायचे की फ्रीज करायचे हा डिसिजन घेतो. या प्रोसेसला म्हणतात एम्ब्रिओ ट्रान्सफर, म्हणजे जो बनलेला एम्ब्रिओ आहे तो गर्भपिशवीत सोडणे. ही प्रोसिजर फारशी पेनफुल नसते, त्याच्यामुळे हिला अॅनेस्थेसिया लागत नाही. इट इज लाईक अ IUI. आणि समजा जर आपण ठरवलं की आता आपण या सायकलला नाही ट्रान्सफर करणार आहोत, तर आपण काय करतो, ते सगळे एम्ब्रिओ घेतो आणि लिक्विड नायट्रोजन मध्ये फ्रीज करतो. आता समजा ही IVF ट्रीटमेंट च्या ज्या सायकल असतात, तर त्यामधली एखादी सायकल फेल झाली तर आपल्याला सुरुवात पहिल्यापासून करावी लागेल का? तर एक IVF सायकल म्हणजे काय, त्याच्यात काय काय येतं, ओवम पिकअप आणि एक एम्ब्रिओ ट्रान्सफर. पण जर तुमचे एम्ब्रिओज बनलेले आहेत, तुमच्याकडे 10 एम्ब्रिओज आहेत चांगल्या क्वालिटीचे, तर आपण नेक्स्ट सायकल पहिल्यापासून नाही करणार, तर आपण तेच एम्ब्रिओ घेऊन
फक्त ते ट्रान्सफर करणार. हो. पण जर असं आहे की हं. आपले 2च एम्ब्रिओ बनले आहे, ते हं. आपण ट्रान्सफर केले, फेल झालंय, मग आपल्याला पहिल्यापासून ओवम पिकअपची प्रोसिजर करावी लागणार. ओके. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की IVF ट्रीटमेंटनी ट्विन प्रेग्नन्सी किंवा ट्रिपलेट प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस असतात का? हो, हो. असतात. अच्छा. का असतात? कारण की आपण टू इम्प्रूव्ह द सक्सेस रेट आपण बऱ्याचदा 2 एम्ब्रिओज सोडतो. हं. ठीक आहे. हं. सो त्याच्यामुळे IVF ट्रीटमेंटमुळे ट्विन प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस असतात. हं. 3 एम्ब्रिओ आपण सोडत नाही, त्याच्यामुळे ट्रिपलेट प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस कमी असतात. पण बऱ्याचदा एका एम्ब्रिओमध्ये डिव्हिजन होऊन ट्रिपलेट प्रेग्नन्सी राहू शकते. अच्छा. किती चान्सेस आहे? हं. अराउंड 15 to 20% चान्सेस ऑफ मल्टिपल प्रेग्नन्सीज आर देअर विथ IVF सायकल. ओके. आणि जर समजा ट्विन प्रेग्नन्सी असेल आणि एखाद्या कपलला एकच अपत्य हवे असेल आणि दुसरे अपत्य नको असेल, तर अशा केसमध्ये काय करावे? सो अशा केसेसमध्ये आपण एकदा ग्रोथ कन्फर्म झाली, प्रेग्नन्सी ही 12 आठवड्यापर्यंत गेली आणि तरीही ट्विन्स आहेत आणि कपलला एकच प्रेग्नन्सी कॅरी करायची आहे, तर आपल्याकडे एम्ब्रिओ रिडक्शन हा एक ऑप्शन असतो. जेणेकरून आपण सिलेक्टिव्हली एकच एम्ब्रिओ वाढू देऊ शकतो आणि दुसऱ्या एम्ब्रिओला आपण रिड्यूस करू शकतो. म्हणजे हे शक्य आहे? इंजेक्शनद्वारे हे सहज शक्य आहे. ओके. आणि दुसऱ्या एम्ब्रिओला त्याच्यामुळे हार्मही नाही होत. तर मग हे एम्ब्रिओज आपण किती दिवस फ्रीज करू शकतो? आपण हे एम्ब्रिओ साधारणतः 10 इयर्स फ्रीज करू शकतो. ओके. आपण समजा IVF सायकल केली, एक एम्ब्रिओ ट्रान्सफर देखील केला, पण तो फेल झाला, तर मग पुढे काय? जर आपले एम्ब्रिओज आहेत तर मग आपण फ्रोझन सायकल करतो. ओके. आता फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे काय? तर जी आपली एम्ब्रिओज आहेत ती आपण ट्रान्सफर करणार एका पर्टिक्युलर डेसाठी. त्याच्यासाठी आपण स्त्रीला पिरियड आल्यानंतर गर्भपिशवीची लायनिंग वाढवायचे औषधं देतो. लायनिंग वाढल्यावर म्हणजे साधारणतः 8, 9, 10 मिलीमीटर झाल्यावर मग एक प्रोजेस्ट्रॉनचं इंजेक्शन दिलं जातं. त्यानंतर साधारणतः 5व्या दिवशी आपण हे एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. ते एम्ब्रिओ आधी फ्रोझन असतात, लिक्विड नायट्रोजनमध्ये आपण त्यांना बाहेर काढतो, थॉ करतो आणि मग ते ट्रान्सफर करतो. सो हे झालं फक्त एम्ब्रिओ ट्रान्सफरचं सायकल. त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण प्रोसेस रिपीट करायची गरज नाही जर आपल्याकडे एम्ब्रिओज आहेत तर. बरं. IVF मधला डोनर सायकल हा प्रकार आम्हाला समजावून सांगाल का? सो ॲक्च्युअलमध्ये जे IVF मधलं डोनर सायकल असतं ते मूवीसारखं अजिबात नसतं. तर त्यात सगळ्यात अगोदर कोणाला गरज पडते डोनर सायकल IVFची? जर आपले AMH हे अत्यंत लो आहे, आपण एम्ब्रिओज ग्रो करतोय, एम्ब्रिओ ग्रोच होत नाहीये विथ ओन एग्स, किंवा काही कॅन्सरमुळे किंवा कुठल्याही कारणामुळे ओव्हरीज काढलेल्या आहेत आणि ओव्हरीजच नाहीयेत, किंवा टर्नर सिंड्रोम आहे, ओव्हरीज फंक्शनल नाहीये, अशा केसेसमध्ये आपण एग डोनरचा पर्याय वापरतो. एग डोनर्स म्हणजे काय असतात? अशा महिला ज्यांचं वय हे 23 ते 35च्या मध्ये आहे आणि आयडियली त्यांना त्यांचं स्वतःचं बाळ आहे. अशा स्त्रियांचं आयडियली, पण अगदी बाळ असणं हे मॅन्डेटरी नाहीये, स्त्रियांचे एग्स आपण वापरू शकतो IVF करण्यासाठी. या एग डोनेशन प्रोसेसमध्ये आपण मग काय करतो की डोनर स्त्रीला सगळ्यात अगोदर स्क्रीन करतो. त्यांना काही इन्फेक्टिव्ह डिसीज आहेत का, जे कॉमन हेरिडिटरी डिसऑर्डर आहेत ते आहेत का त्यांच्यामध्ये, किंवा अगदी काही विजिबल असणारे स्किन डिसीजेस त्यांच्यामध्ये आहेत का. हे नसल्यावर मग आपण डोनर रिक्रूट करतो. त्याच्यानंतर साधारणतः ज्या स्त्रीसाठी हे एग्ज वापरले जाणार आहे तिच्याशी बऱ्यापैकी मिळते जुळत्या अशा डोनरला आपण सिलेक्ट करतो. ब्लड ग्रुप मिळता जुळता पाहिजे, थोडी हाईट आणि हेअर टेक्स्चर आणि आय कलर जमल्यास मिळतं जुळतं हवं अशी डोनर आपण रिक्रूट करतो. अकॉर्डिंग टू न्यू लॉ एका स्त्रीला आयुष्यात एकच वेळा एग डोनेशन करता येतं. त्यावेळी सुद्धा आपण त्यांच्या ओव्हरीज मधून फक्त आणि फक्त 7च अंडी रिट्रीव्ह करू शकतो आणि मग त्याच्यातून जेवढी एम्ब्रिओज बनतील तेवढ्या आपण ट्रान्सफर करतो. सो एग डोनेशन मध्ये आपण काय करतो? हजबंड्स ओन स्पर्म बट डोनर एग्स वापरतो असं असतं. आणि मग ती एम्ब्रिओज 5 दिवसाची बनल्यावर आपण फ्रोझन सायकलनी स्त्रीमध्ये ते ट्रान्सफर करतो. बरं. मग डोनर स्पर्म IVF सायकल असते का? हो, IVF सायकल सुद्धा डोनर स्पर्म मध्ये असू शकतं. जर आपण IUI डोनर स्पर्म केलंय, सक्सेस रेट नाहीये, तर आपण स्टेप अप होतो IVF विथ डोनर स्पर्म. मग एग रिट्रीव्ह करतो आणि डोनर सॅम्पल स्पर्म वापरून एम्ब्रिओज बनवून आपण सगळी एम्ब्रिओ ट्रान्सफरची प्रोसेस रिपीट करतो. अच्छा. तर साधारण IVFचा खर्च किती असतो? साधारणतः IVFचा खर्च बघितला तर तो पर सायकल असतो. पर सायकल म्हणजे काय? त्याच्यामध्ये एक ओवम पिकअप,
ओवम पिकअपसाठी लागणारे इंजेक्शन्स इन्क्लुडेड असतात, त्याच्यात सोनोग्राफीज इन्क्लुडेड असतात, ॲनेस्थेसिया इन्क्लुडेड असतो, त्या दिवशीचा हॉस्पिटल स्टे इन्क्लुडेड असतो आणि एक एम्ब्रिओ ट्रान्सफर इन्क्लुडेड असतो. हा सगळा मिळून खर्च सिटी वाईज पण व्हॅरी होतो, पण ऑन अन ॲव्हरेज इट रेंजेस फ्रॉम 1.5 lakhs to 2 lakhs to 2.5 lakhs. सो असा 1.5 ते 2.5 लाखापर्यंत हा खर्च जातो. आणि 2 सायकलमध्ये किती वेळेचा गॅप असावा? असं काहीही सायंटिफिक एव्हिडन्स नाहीये की 2 सायकलमध्ये गॅप हवा. जर आपल्याला एम्ब्रिओज बनलेले आहेत तर आपण अगदी नेक्स्ट सायकलमध्ये ते ट्रान्सफर करू शकतो, पण एम्ब्रिओज नाही बनले, आपल्याला नेक्स्ट पिकअप करायचंय तेही करू शकतो. इनफॅक्ट जर वेळ कमी असेल तर आपल्याकडे अजून एक ऑप्शन आहे, तो म्हणजे काय की आपण जसं पिरियडच्या दुसऱ्या दिवशी इंजेक्शन देतो आणि 11व्या दिवसापर्यंत स्टिम्युलेट करतो आणि पिकअप करतो, त्याच सायकलमध्ये आपण परत इंजेक्शन देऊन परत नेक्स्ट सलग 15 दिवसांनी स्टिम्युलेट करून एग्स काढू शकतो. याला म्हणतात ल्युटेल फेज स्टिम्युलेशन. आणि हे युजली कोणासाठी आपण करतो, ज्यांच्यामध्ये आपण विथ मिनिमम डोस ऑफ इंजेक्शन ट्राय करतो, त्यांच्यात आपण हे करतो, जेणेकरून जास्त एम्ब्रिओज बनतील आणि आपलं एम्ब्रिओ पुलिंग होईल. एखाद्या स्त्रीला किती IVF सायकल लागतात किंवा ती किती सायकल करू शकते? अशी काही लिमिट नाहीये की आपण एका स्त्रीमध्ये कमीत कमी किंवा जास्तीत जास्त किती सायकल करू शकतो. पण जर AMH हे 2.5च्या रेंजमध्ये आहे तर साधारणतः 1 ते 2 सायकलमध्ये प्रेग्नन्सी राहतेच ओवम पिकअप सायकलमध्ये. पण जर AMH खूप लो आहे तर मल्टिपल सायकल लागू शकतात. पण जर PCOS रेंज आहे, AMH 8-10 आहे, तर एका ओवम पिकअपमध्ये एम्ब्रिओ इल्ड चांगलं असतं आणि फक्त मल्टिपल ट्रान्सफर्स लागू शकतात. तर IVF मुळे 100% एखादी स्त्री प्रेग्नेंट होऊ शकते का? नाही. IVF मुळे सक्सेस रेट किती आहे? 40%. जर एज खूप जास्त आहे, AMH लो आहे, अशा डिफिकल्ट केसेसमध्ये हा सक्सेस रेट इवन गोज डाऊन टू 30 to 35%. अरे बापरे. सो IVF म्हणजे 100% प्रेग्नन्सीची गॅरंटी नाही, बट वी कॅन जस्ट बूस्ट अवर चान्सेस ऑफ गेटिंग प्रेग्नंट अप टू 40%. ओके. तर मग IVF साठी काही वयोमर्यादा आहेत का? हो. स्त्रियांमध्ये 21 years to 50 years एज लिमिट आहे. पुरुषांसाठी 21 years to 55 years एज लिमिट आहे. अच्छा. आणि डोनर एग्ज आपण घेणार असलो तर 23 years to 35 years एज लिमिट आहे डोनरसाठी. तू आत्ताच सांगितलंस की IVFचा सक्सेस रेट ऑलमोस्ट एक 40% आहे, तर मग तो एवढा कमी का आहे? त्याचं काय कारण आहे? सो युजली वेन इट कम्स टू IVF जर ते टाइमली केलं, योग्य वेळेत केलं तर सक्सेस रेट हा 40%पेक्षाही जास्त मिळतो. पण जर डिले करून IVF केलंय, युजली काय असतं, नॅचरली ट्राय करून झाला, IUIचे 5-6 अटेम्प्ट झाले तरीही प्रेग्नन्सी राहत नाहीये, तेव्हा जेव्हा IVF केलं जातं त्याचा सक्सेस रेट कमी होतो. बऱ्याचदा AMH लो असतं म्हणून सक्सेस रेट कमी असतो, आणि दुसरं की बोथ पेरेंट्सचं एज जास्त असतं तेव्हा IVF केलं जातं, त्याचाही सक्सेस रेट कमी असतो. मग त्याच्यासाठी काय करायचं? सो जेव्हा आपण एम्ब्रिओ बनवतो आहे, आपण त्या एम्ब्रिओची अजून जास्त श्युरिटी आणि अश्युरन्स घेऊ शकतो, तो म्हणजे त्यांच्या जेनेटिक टेस्ट करून. त्याच्यासाठी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे ज्याला आम्ही म्हणतो PGTA. म्हणजे काय? प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग. आपल्याकडे जो एम्ब्रिओ आहे तो जेनेटिकली नॉर्मल असेल तर त्याचे रुजण्याचे चान्सेस अजून जास्त आहेत. सो जर आपलं एक सायकल फेल झालंय, दुसरं सायकल फेल झालंय, मग आपण त्या एम्ब्रिओची बायोप्सी करतो. एम्ब्रिओचा छोटासा तुकडा काढून तो तपासणीला पाठवतो आणि त्याच्यानंतर जर तो गुणसूत्रांनी नॉर्मल असेल तर त्याची ट्रान्सफर करतो. ही झाली PGT तपासणी. दुसरी एक टेस्ट आपल्याकडे अवेलेबल आहे ती म्हणजे NICS. एम्ब्रिओच्या आजूबाजूचा जे फ्लुइड आहे ते आपण तपासणीला पाठवतो. त्या फ्लुइडमधला बाळाचा DNA सेपरेट करतो, तो नॉर्मल आहे तर मग ते बाळ आपण ट्रान्सफर करतो, म्हणजे तो एम्ब्रिओ आपण ट्रान्सफर करतो, जेणेकरून सक्सेस रेट वाढतो, जी नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे. तर या 2 टेस्टनी खर्च वाढतो का? हो, या दोघंही टेस्टनी खर्च वाढतो. PGTA ही पर एम्ब्रिओ अराउंड 30,000 एवढी कॉस्ट जाते आणि NICS ही अराउंड 25,000 पर एम्ब्रिओ टेस्टची कॉस्ट आहे. सो आपण जेवढे एम्ब्रिओ त्या सगळ्यांची टेस्ट करत नाही, आपल्याला 2 ट्रान्सफर करायचे आहे तर आपण त्या 2चीच आधी टेस्ट करतो. बरं. IVF आणि IUI बेबीज हे नॉर्मल बेबीज पेक्षा वेगळे असतात का? नाही. IVF बेबीज, IUI बेबीज किंवा नॉर्मली नॅचरली कन्सीव्ह झालेले बेबी, ऑल बेबीज आर नॉर्मल. देअर जेनेटिक कंपोजिशन इज ऑल्सो नॉर्मल. सो त्याच्यात काहीही वेगळं किंवा IVFचे बेबी हायपर ऍक्टिव्ह आहेत असं काही नसतं. ते कॉमनली सर्क्युलेट होणारं मिथ आहे. तू मगाशीच आम्हाला ICSI बद्दल सांगितलंस, तर त्याचा ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजेच IMSI म्हणजे MC, तर त्याबद्दल आम्हाला थोडं सविस्तर सांगशील का?
IMSI और IMSI म्हणजे काय हम्म. तर की आपण ICSI काय करतोय किंवा इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शनमध्ये काय करतोय, हा एक एग घेतलाय, हम्म. त्याच्यामध्ये आपण एक स्पर्म आतमध्ये सोडतोय आणि हो. फर्टिलायझेशनचे चान्सेस वाढवतोय. हम्म. पण या स्पर्मचं सिलेक्शन करताना सुद्धा आपण जर का व्हेरी हाय पॉवर मायक्रोस्कोप वापरला, जेणेकरून आपल्याला स्पर्मचं फुल स्ट्रक्चर कळतंय, हम्म. किती हाय पॉवर, अराउंड 6000x मॅग्निफिकेशन असलेला मायक्रोस्कोप वापरला, हो. तर ती प्रोसिजर होते IMSI. IMSI म्हणजे मध्ये. काय, इंट्रासायटोप्लाझ्मिक मॉर्फोलॉजिकली सिलेक्टेड नॉर्मल हाय क्वालिटी स्पर्म इंजेक्शन. ओके. त्याच्यामुळे डेफिनेटली एम्ब्रिओ इल्ड वाढतो. हम्म. म्हणजे काय की साधारणतः जे काही एम्ब्रिओ बनतात ते हम्म. अशा मॉर्फोलॉजिकली सिलेक्टेड गुड स्पर्ममुळे जास्त बनतात. हम्म. ओके. हम्म. आणि त्याच्यानंतर त्यांचं इम्प्लांटेशन आणि त्याचा सक्सेस रेट वाढतो. बरं. हम्म. तर मग IVF ने आपण डिझायनर बेबीज मिळवू शकतो का? नाही, आपल्या बेबीजचं स्किन टेक्स्चर, कलर, हेअर कलर हा सगळा डिपेंड आहे त्यांच्या पेरेंट्सवर. सो IVF ने होणारे बेबीज हे वेगळे किंवा सिलेक्टेड किंवा त्यांच्यामध्ये सिलेक्टेड फीचर्स नसतात. ओके. दे आर गोइंग टू इनहेरिट देअर पेरेंट्स फिनोटाईप किंवा पेरेंट स्ट्रक्चर. आणि जर डोनर सायकल असेल तर दे आर गोइंग टू इनहेरिट डोनर्स स्ट्रक्चर. बरोबर. असं आहे. कारण मध्ये एक मी गोष्ट ऐकली होती की बाबा मला फॉरेनर सारखं बाळ हवं आहे, तर मग मी IVF करू शकते का? असे बरेच प्रश्न सर्च केले जातात, तर ते तसं करू शकतात का? नाही, तर फॉरेन डोनर्स वर अलाउडेड बिफोर 2021, बट नाऊ इन इंडिया आउटसाइड किंवा NRI डोनर्स अलाउड नाही. त्याच्यासाठी आपल्याला मग आउट ऑफ इंडिया जाऊन IVF करायला हवं आणि मग तसे बेबीज आपण घेऊ शकतो. बरोबर. तर मग सिंगल मदर आणि सिंगल फादर IVF करू शकतात का? सिंगल मदर इन इंडिया कॅन यूज डोनर एग्स अँड शी कॅन ऑप्ट फॉर प्रोसेस ऑफ IVF और इनफॅक्ट IUI. ओके. पण सिंगल फादर कॅनॉट गो फॉर एग्स डोनर अँड दे कॅनॉट हॅव अ चाइल्ड. असं का? तसा लॉ आहे आणि इनफॅक्ट त्याला ऑब्जेक्शन्सही आहेत. कोर्टमध्ये केसेसही चालू आहेत. पण फक्त फिमेलसाठी ते अप्रूव्ड आहे. अजूनही सिंगल मेल ॲज अ फादर अप्रूव्ड नाही आहे. बरं. तर सरोगसी म्हणजे काय, ती कशी केली जाते, त्याच्या स्टेप्स काय असतात ते आम्हाला सांगशील? तर सरोगसी म्हणजे काय, तर अगदी सरळ शब्दात सांगायचं तर एखादं गर्भाशय भाड्याने घेणं. पण मग त्याच्यासाठी लॉज खूप स्ट्रिक्ट आहे. ओके. सो सगळ्यात अगोदर कोण आपल्या बाळासाठी सरोगेट होऊ शकतं, अशी व्यक्ती जी की आपली क्लोज नातेवाईक आहे किंवा फॅमिली मेंबर आहे. अच्छा. ओके. प्रोफेशनल सरोगसी ही सध्या इंडियामध्ये बँड आहे. सो कुणीही रॅन्डम व्यक्ती आपल्या बाळाची आई होऊ शकत नाही. त्याच्यानंतर तिथे काही जरीही नातेवाईकातच सरोगसी असली तरीही इट इज अ लीगल डॉक्युमेंट. जे सरोगसी नंतर बाळ जन्माला येणार आहे त्याचे बायोलॉजिकल आई बाबा हे तेच कपल असणार आहे, नॉट दॅट सरोगेट. म्हणजे ज्यांचे एग आणि स्पर्म आहे त्यांचंच ते बाळ असणार आहे, सरोगेटचं नाही. सरोगेटच्या फक्त गर्भपिशवीमध्ये बाळ वाढवलं जाणार आहे. स्त्रीचेच एम्ब्रिओज स्त्रीचेच एग्ज वापरले जाणार आहेत, पुरुषांचं वीर्य वापरलं जाणार आहे आणि मग एम्ब्रिओ फक्त तिकडे ट्रान्सफर केले जातील. म्हणजे फक्त त्या महिलेचा युटेरस फक्त वापरला जाणार. येस, त्या महिलेचे आपण एग्ज वापरू शकत नाही. नंतर सरोगेट स्त्रीचं एज लिमिट किती आहे, 25 to 35 शुड बी हर एज. आयडियली शी शुड बी मॅरिड अँड शी शुड हॅव हर ओन चाइल्ड. हा नॉर्म आहे. ओके. म्हणजे एक बाळ असणं गरजेचं आहे. पण मी बऱ्याचदा एक हिंदी फिल्म तुला एक माहिती असणार, ती आता खूप फेमस झाली, त्यामध्ये त्या हिरोईननी म्हणजे तिला अनमॅरिडच दाखवले, तर तसं म्हणजे सरोगेट करू शकत नाही. ओके. बाय लॉ आणि जे रेप्युटेड IVF सेंटर्स आहे तिथे तरी अशा सरोगेट्स ऍक्सेप्टच केल्या जात नाही. कारण आम्ही बघितलंय ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मग नंतर डिस्प्यूट होतं आणि दॅट मदर ट्राय टू क्लेम दॅट बेबी. सो टू कीप इट सेपरेट, सरोगेट ही युजली आयडियली मॅरिड पाहिजे आणि त्यांना स्वतःचा एक बायोलॉजिकल चाइल्ड पाहिजे. अच्छा. समजा एखाद्या केसमध्ये फॅमिली मेंबर सरोगेट करू शकत नसेल किंवा काही जेनेटिक प्रॉब्लेम्समुळे ते करणे शक्य नसेल, तर अशा वेळी आपण एखादा व्हॉलंटियर म्हणून सरोगेट घेऊ शकतो का? नाही. बिफोर 2021 इट वॉज अलाउडेड, बट सिन्स 2021 कमर्शियल किंवा प्रोफेशनल सरोगसी ही बँड आहे इंडियात. फक्त आणि फक्त अल्ट्रुस्टिक सरोगसी म्हणजे काय, नातेवाईक असतील तरच सरोगसी पॉसिबल आहे. अच्छा.
सोशल मीडियावर बऱ्याचदा आपल्या बघण्यात येतं की बाबा IVF जर्नी जी आहे ती खूप पेनफुल असते, कारण त्यामध्ये जे इंजेक्शन्स यूज केले असतात ते खूप पेनफुल असतात असं दाखवलं जातं. तर हे खरं आहे का? पूर्वीच्या काळी म्हणजे मी तुला एक 10 वर्ष मागे घेऊन जाते. हम्म. जेव्हा IVFच्या वेळेस आपण फक्त इंट्रामस्क्युलर इंजेक्शन वापरायचो, म्हणजे जे हम्म. कमरेवर किंवा तंडावर दिले जायचे. ते थोडेसे डीप असायचे, पेनफुल असायचे. नंतर IVF नंतर प्रोजेस्ट्रॉन इंजेक्शन दिले जायचे, जे ऑइली आणि पेनफुल असायचे. आजकाल टेक्नॉलॉजीने खूप चांगले इंजेक्शन्स आलेत. अगदी इन्सुलिनचे इंजेक्शन जे डायबिटीजचे पेशंट रोज घेतात तेवढ्या छोट्या सुईचे इंजेक्शन्स आलेले आहेत. सो ते खूप इझी आहेत. इनफॅक्ट पेशंट घरी घेऊ शकतात असे इंजेक्शन्स आहेत. रोज हॉस्पिटलला येण्याची गरज नाही. अच्छा, म्हणजे ते स्वतः घेऊ शकतात. हो. आणि जे आधी आपण ट्रान्सफर नंतर प्रोजेस्ट्रॉनचे इंजेक्शन्स द्यायचो, त्याच्यासाठी आता प्रोजेस्ट्रॉन जेल अवेलेबल आहे, प्रोजेस्ट्रॉन टॅबलेट्स अवेलेबल आहे, प्रोजेस्ट्रॉन क्रीम्स अवेलेबल आहे. सो आत्ताची IVF जर्नी ही कम्पॅरेटिव्हली खूप इझी आहे. तर मग IVF ट्रीटमेंट नंतर साधारण किती दिवस बेड रेस्ट घ्यावी लागते? IVF नंतर बेड रेस्ट हे एक मिथ आहे. सेम प्रिन्सिपल आहे. गर्भपिशवी आहे, तिला ब्लड फ्लो व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी तुमची हालचाल व्हायला पाहिजे. सो तुम्ही सगळी नॉर्मल रुटीन IVF नंतर करू शकता. हा, जर तुम्ही जिमला जात असाल तर 2 दिवस फक्त तुम्ही जिम बंद करा, पण तुम्ही वॉकला डेफिनेटली जाऊ शकता. नॉर्मल रुटीन करू शकतात, घरची सगळी कामं करू शकतात. बेड रेस्ट नंतर IVFचा सक्सेस रेट हा डिक्लाइन होतो, आणि जर तुम्ही रुटीन चालू ठेवलं तर IVF सक्सेस रेट हा इम्प्रूव्ह होतो असं दिसलंय. ओके, म्हणजे फक्त 2च दिवस काळजी घ्यावी, इंटेन्स काही वर्कआउट करू नये. येस, दॅट्स ऑल. ओके, तर आता आपण पटकन एक रॅपिड फायर राऊंड खेळू, ज्यामध्ये इनफर्टिलिटी रिलेटेड मी तुला काही प्रश्न विचारेन, त्याची तू आम्हाला उत्तरे देशील. चालेल. IVF मुळे मेनोपॉज लवकर येतो का? नाही, ते एक मिथ आहे. IVF मध्ये आपण जे इंजेक्शन देतो त्याच्यामुळे जी एग्स ग्रो होतात ती त्या सायकलचा कोहोर्ट असतो. दुसऱ्या सायकलची किंवा 2-3 महिन्याची एग्स आपण एकत्र ग्रो करू शकत नाही, त्याच्यामुळे मेनोपॉज हा लवकर येत नाही. बरं, IVF मुळे लॉंग टर्म साईड इफेक्ट्स होतात? नाही, IVF मुळे कुठल्याही ऑर्गन डॅमेज होत नाही, कुठलाही लॉंग टर्म साईड इफेक्ट हा IVF मुळे नसतो. बरं, इन्फेक्शनने इनफर्टिलिटी होण्याचे चान्सेस असतात? हो, डेफिनेटली असतात. 2 इन्फेक्शन मेजरली इन्फर्टिलिटीसाठी कारणीभूत असतात. सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप कॉमनली आढळणारा म्हणजे ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस फक्त चेस्टचा किंवा फुफ्फुसांचाच नसतो, गर्भपिशवीचा TB होऊ शकतो, फॅलोपियन ट्यूबचा TB असू शकतो. ह्याच्यामुळे फर्टिलिटी ही लांबते. त्यानंतर पेल्विक इन्फेक्शन्स, ज्याच्यामध्ये क्लमिडिया आहे, नंतर गोनोरिया आहे, असे काही सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आणि पेल्विक इन्फेक्शन ह्याच्यामुळे ही इन्फर्टिलिटी होते. ओके, तर मग हे इन्फेक्शन आपल्याला कसं कळणार की बाबा हे आपल्याला इन्फेक्शन झालं आहे? त्यासाठीच्या काही टेस्ट आहेत का? सोनोग्राफीवर जर ट्यूबचा अपीरन्स ॲबनॉर्मल असेल किंवा HS जेव्हा ट्यूबचा ॲबनॉर्मल असेल तर आपण TBची टेस्ट करतो. TBच्या टेस्टसाठी आपण गर्भपिशवीच्या आतली लायनिंग एंडोमेट्रियम तपासतो. आणि जे पेल्विक इन्फेक्शन्स असतात त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल डिस्चार्ज दिसून येतो, वरचेवर ओटीपोटात दुखणं दिसून येतं, अक्यूट असेल तर फीवर वगैरे दिसतो, नाहीतर आपल्याला ट्यूबच्या स्ट्रक्चरवरून साधारणतः पेल्विक डिसीजेस लक्षात येतात. बरं, चुकीच्या सेक्शुअल प्रॅक्टिसेसमुळे इनफर्टिलिटी होण्याचे चान्सेस असतात का? नाही, तुम्ही वजायनल इंटरकोर्स करा किंवा दुसरा कुठलाही इंटरकोर्स करा, त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीशी काहीही संबंध नसतो. बरं, मल्टिपल पार्टनरसोबत सेक्शुअल इंटरकोर्स केला तर त्याने इनफर्टिलिटी होते, हे खरं आहे का? नाही, पर से मल्टिपल पार्टनर सोबत सेक्शुअल इंटरकोर्स केल्याने इन्फर्टिलिटी होण्यापेक्षा एकतर पेल्विक इन्फेक्शन होऊ शकतात आणि मग इन्फर्टिलिटी होऊ शकते. शिवाय त्यामुळे दुसरा एक मेजर रिस्क फॅक्टर असतो, तो म्हणजे HPV इन्फेक्शन. म्हणजे काय की गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर जो होतो मल्टिपल सेक्शुअल पार्टनरमुळे. म्हणून जर तुम्ही मल्टिपल सेक्शुअल पार्टनर प्रॅक्टिसमध्ये आहात तर तुम्ही HPV वॅक्सिन घ्यायला पाहिजे किंवा बेस्ट इज यूज प्रोटेक्शन. कोविड नंतर इनफर्टिलिटीचे प्रमाण वाढले आहे का? हो, कोविड नंतर मेल इन्फर्टिलिटी ॲज वेल ॲज फिमेल इन्फर्टिलिटीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यासाठी कारणं अननोन आहेत, पण प्रमाण वाढलेलं आहे. बर्थ कंट्रोल पिल्सने इन्फर्टिलिटी होण्याचे चान्सेस असतात का? नाही, बर्थ कंट्रोल पिल्सचा इफेक्ट जो असतो तो एक जस्ट 2 ते 3 महिने राहणारा असतो. एकदा तुम्ही पिल्स बंद केल्या की 2 ते 3 महिन्यामध्ये तुमची फर्टिलिटी परत येते. अच्छा, PCOS साठी IVF करावे लागते का?
PCOSसाठी IVFचीच गरज आहे असं काही नाही. हं. फक्त तुम्हाला वेळेत लक्षणं जाणून घ्यायची आहे. पिरियड्स 45 दिवसाच्या पुढे डिले होत आहे, हं, फेशियल हेअर वाढलेत, हेअर लॉस वाढलाय, हं. तुम्हाला PCOSचा स्पेक्ट्रम जाणवतोय, हं. तर लवकर निदान आणि टाइम्ड इंटरकोर्स यांनी सहज नॅचरली कन्सेप्शन पॉसिबल आहे. बऱ्याचदा बाळ होत नसेल तर लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी करायला सांगतात. तर हे नेमकं काय आहे, ते कोणी करावं की करू नये, हे आम्हाला सांगशील? सो लॅप्रोस्कोपी किंवा हिस्ट्रोस्कोपी म्हणजे काय, तर दुर्बिणीची तपासणी. हं. जर आपण पोटातून दुर्बीण घातली तर ती झाली लॅप्रोस्कोपी. आणि हिस्ट्रोस्कोपी म्हणजे काय, हिस्ट्रो म्हणजे युटरस हं. आणि गर्भपिशवीमध्ये दुर्बीण घातली तर हिस्ट्रोस्कोपी. ओके. कशासाठी केली जाते तपासणी? गर्भपिशवी व्यवस्थित आहे ना, त्याची लाइनिंग व्यवस्थित आहे ना, ट्यूब्सचे ओपनिंग ठीक आहेत का, ह्याच्यासाठी आपण हिस्ट्रोस्कोपी करतो. एखादा फायब्रॉइड आहे, पॉलिप आहे, म्हणजे गर्भपिशवीमध्ये मांसाचा गोळा आहे, तर आपण ती त्याच सेटिंगमध्ये रिमूव्ह करण्यासाठी जी सर्जरी करतो ती झाली हिस्ट्रोस्कोपिक मायोमेक्टमी. बरं. लॅप्रोस्कोपी कशासाठी करतो? ट्यूब्स व्यवस्थित आहेत ना, ट्यूब्स ओपन आहेत का, शिवाय एंडोमेट्रिओसिस किंवा ॲडिनोमायोसिस म्हणजे काय, की जे आपलं पिरियडचं ब्लड वजायना वाटे बाहेर येतं ते तिथून न येता युट्रसच्या लाइनिंगमध्ये किंवा आजूबाजूला कुठे आहे का हे चेक करण्यासाठी जर आपण तपासणी करत असतो लॅप्रोस्कोपी, तर ती त्याच सेटिंगमध्ये क्युरेटिव्ह ॲज वेल ॲज डायग्नोस्टिक होते. ह्या 2 तपासण्या आपण कधी करतो, की आपल्याला प्रेग्नन्सी ट्राय करतो, नाही होते, फेल्ड IVF आहे, किंवा आपल्याला HSGवर दिसतंय ट्यूब्स ॲबनॉर्मल आहे, तर किंवा आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसतंय एंडोमेट्रिओसिस आहे, फायब्रॉइड आहे, तर आपण करतो. ओके. प्राजक्ता, तुझे खूप खूप धन्यवाद. तू इथे आलीस, आम्हाला इतकं छान फर्टिलिटी, इनफर्टिलिटी आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमबद्दल इतकी सखोल माहिती दिलीस. त्याबद्दल तुझे पुन्हा एकदा खूप धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं आणि मला वाटते की ही नक्कीच फ्रुटफुल डिस्कशन आहे. हो, नक्कीच. आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरती उहापोह पाहायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.